In the last lecture we are started a new chapter, that is the halogen derivative. Halogen derivative. Now what is the meaning of the halogen derivative? Halogen containing structure which is known as the halogen derivative. These are the different structures which are known as the halogen derivative. मीन्स एखाद्या स्ट्रक्चरला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्या स्ट्रक्चरला आपण डिरेक्टली काय म्हणतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग ते कुठलंही स्ट्रक्चर असू द्या. Also whereas in their classification of the halogen derivative, so this classification which is depends on the carbon skeleton. First one classification, that is haloalkane, second haloalkene, haloalkyne and haloarine. Haloalkane, that means alkane which are attached to the halogen. X means halogen. All these are this is the example of the haloalkane. Second, that is the haloalkene, that means there is a double bond. Haloalkyne, that means triple bond containing structure which attached to the halogen. Halogen means X असणार आहे. Haloarine means काय असणार आहे, arine. Arine means aromatic structure attached to the halogen. So this is the first one classification which is given there, that is the basis on the carbon hydrocarbon skeleton. Second, this classification which is based on the number of the halogen atoms. मीन्स जेवढे हॅलोजन ॲटम आहेत त्याच्यावरती बेस आहे. एक असेल तर काय असणार आहे, मोनो हॅलोजन कंपाऊंड. इज एक्झाम्पल ऑफ द मोनो हॅलोजन कंपाऊंड. दोन असतील तर काय असणार आहे, दॅट इज द डायहॅलोजन कंपाऊंड. these are the three examples which are the given there. Trihalogen compound which is given there. There are three halogens. These are the three halogens which are attached to the structure. मीन्स एक असेल तर मोनो हॅलोजन, दोन असतील तर काय असणार आहे, डायहॅलोजन, तीन असतील ट्रायहॅलोजन. Second one classification also whereas in there, halo alkyl halide or haloalkane मीन्स कुठला असणार आहे, हा असणार आहे. ओके, बट दिस क्लासिफिकेशन ऑफ द मोनो हॅलोजन कंपाऊंड, याच्या सर्वांमध्ये काय असणार आहे, एकच हॅलोजन असणार आहे. इथं दोन किंवा तीन हॅलोजन नसणार आहेत, एकच हॅलोजनचं इथं काय केलंय, क्लासिफिकेशन इथं दिलेलं आहे. alkyl halide or haloalkane. So alkyl halide example which is given there, this is alkyl halide. All these three examples which is having one similarity. काय सिमिलरिटी आहे बघा याच्यामध्ये, ऑल आर हॅव्हिंग हॅलोजन. प्रत्येकामध्ये एक एक हॅलोजन आहेच. म्हणजे मोनो हॅलोजनचं एक्झाम्पल आहे, हे पण मोनो हॅलोजन, हे पण मोनो हॅलोजन. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द मोनो हॅलोजन. बिकॉज वी आर डुईंग स्टडी हिअर क्लासिफिकेशन ऑफ द मोनो हॅलोजन कंपाऊंड. दिस अ प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अँड टर्शरी. अल्किल मीन्स काय असणार आहे, देर इज नो डबल बॉन्ड, देर इज नो ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्डिंग जे स्ट्रक्चर असतात आपण त्याला काय म्हणतो, आपण ह्याला काय म्हणत असतो, दॅट इज द अल्किल. सिंगल बॉन्डेड जे स्ट्रक्चर अटॅच असतात हॅलोजनला आपण त्याला काय म्हणतो, दॅट इज अ अल्किल. सो दिस इज अ अल्किल हॅलाइड. सेकंड अलायलिक हॅलाइड. याच्यामध्ये कन्फ्युजन होत होतं बघा गेल्या वेळेस. अलायलिक हॅलाइड आणि कुठं कन्फ्युजन झालं होतं तुमचं, फिनायलिक हॅलाइड. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन फिनायलिक अँड अलायलिक हॅलाइड? Allylic halide, halogen which attached to the sp3 carbon and this sp3 carbon which attached to the double bond. लक्षात घ्या इथं, halogen which attached to the sp3, single bond means sp3 आणि त्याच्या पुढचा काय असणार आहे, डबल बॉन्ड मीन्स sp2. दॅट मीन्स sp3 कार्बनच्या लगेच पुढं काय असणार आहे, इथे डबल बॉन्ड असणार आहे. फिनायलिक मध्ये काय होतं एक्झॅक्टली, हॅलोजन डिरेक्टली अटॅच टू द डबल बॉन्ड. इथे डिरेक्टली अटॅच आहे बघा, इथे बघा डिरेक्टली डबल बॉन्डला अटॅच आहे. मीन्स हॅलोजन डिरेक्टली अटॅच टू द sp2 कार्बन, sp2 हायब्रिडाइज कार्बनला इथं अटॅच आहे. याच्यामध्ये नाही आहे तसं. अलायलिक हॅलाइडमध्ये कसं आहे, बिफोर अटॅचमेंट ऑफ द डबल बॉन्ड देर इज अ sp3 कार्बन. ओके, सो दिस इज द डिफरन्स इन बिटवीन फिनायलिक अँड अलायलिक हॅलाइड. ऑलरेडी वी हॅव सीन देयर. बेन्झायलिक हॅलाइड, halogen which attached to the sp3 carbon and sp3 carbon which attached to the benzene ring. This is the benzylic halide. आता इथे arylic halide आणि benzylic halide थोडंसं सिमिलरिटी वाटेल. बेन्झायलिक हॅलाइड का असणार, हॅलोजन विच अटॅच टू द sp3 कार्बन फर्स्ट कुठला आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बन अँड देन बेन्झीन. अरेल हॅलाइड और हॅलोअरिन, याच्यामध्ये काय आहे, हॅलोजन डिरेक्टली अटॅच टू द अरिल ग्रुप. इथं डिरेक्टलीच अटॅच आहे, इथं sp3 कार्बन नाही आहे, डिरेक्टली अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज कार्बन. sp2 हायब्रिडाइज कार्बनला इथं डिरेक्टली अटॅच. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन बेन्झायलिक हॅलाइड अँड अरिल हॅलाइड. याच्यामध्ये कन्फ्युजन नको आणि अलायलिक आणि फिनायलिक मध्ये पण कन्फ्युजन नको. हॅलो अल्काइन मीन्स काय असणार आहे, हॅलोजन विच अटॅच टू द डिरेक्टली टू द ट्रिपल बॉन्ड. हॅलोजन डिरेक्टली अटॅच टू द ट्रिपल बॉन्ड which is given there. So this is the classification which is given there. Next one, that is the formula which is given there, name of the halogen derivatives. So halogen derivative,
In the halogen derivative, there are common name system and there is also IUPAC name system, which is given there. What I am saying there, in case of the common name system, name of the alkyl group first and then name of the halogen. Okay, in IUPAC name system, name of the halogen first, name of the halogen first. IUPAC मध्ये काय बघा, name of the halogen first, then name of the alkane or alkene or whatever जो काय हायड्रोकार्बन असेल ते असणार. म्हणजे याच्यामध्ये आधी हॅलोजनचं नाव देतो याच्यामध्ये IUPAC मध्ये, आणि त्याच्यानंतर काय करतो, कार्बन स्केलेटन जो आहे रिमेनिंग पार्ट त्याचं नेमिंग करत असतो. कॉमन नेम सिस्टीम मध्ये काय, याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट, आधी अल्किल ग्रुप आणि त्याच्यानंतर हॅलोजनचं नाव. सो फर्स्ट वन एक्झाम्पल, कॉमन नेम बघा असणार आहे CH2Cl2 काय एक्झाम्पल आहे, CH2Cl2. So there is a common name which is given there, methylene chloride. Name of the alkyl group first, ऑलरेडी मी सांगितलेलं. मिथिलीन मीन्स काय असणार आहे याच्यामध्ये, CH2 मीन्स मिथिलीन and chlorine is a chloride, okay, which is given there. Then there is a IUPAC name, first name of the halogen. याच्यामध्ये हॅलोजन कुठला आहे, क्लोरीन आहे, आणि अल्किल ग्रुप कुठला असणार आहे, हा असणार आहे. सो हॅलोजन किती आहे तिथे, which prefix we are using there, that is a di. How many chlorines are there, we are using there chloro in short. Okay, क्लोराईडच्या ऐवजी काय करतो, क्लोरो. आयोडीन असेल तर आयोडो, फ्लोरीन असेल तर फ्ल्युरो, as like this way. So di chloro without space, write down name of the remaining part. याच्यामध्ये काय, एकच कार्बन मीन्स कुठला आहे इथे, मिथेन. टू कार्बन मीन्स इथेन. 3 कार्बन मीन्स प्रोपेन. 4 कार्बन मीन्स दॅट इज अ ब्युटेन. ऑलरेडी हे तुम्हाला 11th ला झाले, त्याच्यामुळे मी ते रिपीट करत नाही. ओके, एक कार्बन आहे म्हटल्यानंतर किती आहे तिथे, देर इज अ मिथेन, डायक्लोरोमिथेन. इथे किती आहे, डायक्लोरोमिथेन. सेकंड एक्झाम्पल, CH3CH2Br. CH3CH2Br. In common name system, what we are doing there, first name of the alkyl group. alkyl group कुठला आहे, CH3CH2 आहे का Br आहे, ऑब्वियसली CH3CH2 काय असणार आहे, this is our alkyl group, CH3CH2. दोन कार्बन मीन्स इथाइल ग्रुप. ओके, this is the ethyl, and then name of the halogen, which is the halogen present there, bromine means we are writing there bromide. Bromine means bromide, ethyl bromide. Name of the alkyl group first, then name of the halogen in case of the common name system. In case of the IUPAC name system, IUPAC मध्ये काय करतोय, फर्स्ट नेम ऑफ द हॅलोजन. हॅलोजन याच्यामध्ये कुठला आहे, ब्रोमीनच्या ऐवजी काय करतो, ब्रोमो. ओके, विदाउट स्पेस, कुठंच द्यायचं नाही याच्यामध्ये स्पेस. ब्रोमो. नेम ऑफ द अल्केन, कुठला अल्केन आहे, किती कार्बन आहे त्याच्यामध्ये, 2 कार्बन आहे. 2 म्हटले काय असणार आहे, दॅट इज द इथेन. ओके, 2 कार्बन मीन्स इथेन. 3 असते तर प्रोपेन. ओके, सो ॲज लाईक दिस वे, ब्रोमो इथेन. थर्ड वन एक्झाम्पल, दॅट इज द CH3CHClCH3. This is the common name. What is the common name? Is the having isopropyl. Name of the alkyl group first. Iso means at secondary carbon there is halogen. So that's why iso. 2 नंबरच्या कार्बनला आहे त्याच्यामुळे काय असणार, इथे वर्ड कुठला यूज करतो, आयसो. दिस इज अ प्रिफिक्स वी आर युजिंग देअर. Isopropyl chloride, which is a halogen attached there, chlorine. So that's why chloride. IUPAC नेम ॲट कार्बन नंबर 2. इथं नंबरिंग जर केलं तर कार्बन नंबर 2 ला काय असणार आहे, क्लोरो प्रोपेन. ओके, 2 क्लोरो, रिमेनिंग पार्ट दॅट इज अ प्रोपेन. प्रोपेन कशामुळे, हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, 1 2 3. सो दॅट्स वाय दिस इज द प्रोपेन, 2 क्लोरो प्रोपेन. सो ॲज लाईक दिस वे देर इज अ क्लासिफिकेशन विच इज ऑल्सो गिवन देअर. आता याच्यामध्ये बघा, याच्यातलं एक एक्झाम्पल आणखी बघूया. दिस इज अ बेन्झाईल आयोडाईड. ओके, बेन्झाईल आयोडाईड. वाय बेन्झाईल मीन्स काय असणार, इथे दिलंय बघा, बेन्झाईलिक हायलाइट. सो बेन्झाईल आयोडीन आहे, त्याला बेन्झाईलला काय असणार आहे, CH2 आहे, याच्यानंतर हा आयोडीन आहे. हे जो कॉमन नेम. IUPAC नेम काय असणार आहे, आयोडो फिनाइल. ओके, आयोडो फिनाइल अँड मिथेन. मीन्स CH2. आता याचं बघा, ॲट
पॅरा पोझिशन इज द ऑर्थो आयोडीन इथे काय असणार CH3 च्या नंतर ऑर्थो त्याच्यानंतर काय असणार आहे मॅटा आणि नंतर ही कुठली पोझिशन आहे पॅरा ऑर्थो मॅटा पॅरा सो पॅरा आयोडो ॲट पॅरा पोझिशन काय इथे आयोडीन आहे सो पॅरा आयोडो टोलिन टोलिन मीन्स काय असणार आहे हे रिमेनिंग स्ट्रक्चर ओके हे बेन्झिन कंटेनिंग मिथाईल जो अटॅच असतो त्याला आपण होल स्ट्रक्चरला टोलिन म्हणत असतो कॉमन नेम मध्ये बट इन केस ऑफ द IUPAC we are writing there one iodo this is a one iodo 4 methyl okay at 1 2 3 4 पोझिशन ला काय येतोय मिथाइल बेन्झिन और याचं दुसरंही नाव असू शकतं 4 iodotoluene okay so this is a naming system which is given there in case of the halogen derivative. So there is a one example which is given there, that is the CH3 CH2 CH2I. Now what is the common name and what is the IUPAC name? But before that, common name of the given structure. In case of the common name system, as per rule, याच्यामध्ये काय करतो name of the alkyl group first. Which is alkyl group? This is alkyl group. Okay, CH3 CH2 CH2. This is alkyl group. And halogen कुठला आहे? I means iodine. So name of the alkyl group first, then name of the halogen. So what is the alkyl group? That is there are 3 carbon. How many carbons are there? 1 2 3 means 3 carbon means प्रोपाइल असणार आहे. 2 असतील तर इथाइल असता, 1 असतील तर मिथाइल झाला. ओके 5 असतील तर पेंटाइल असणार. ओके 6 असतील तर हेक्साइल. सो इथे किती कार्बन आहेत 1 2 3. सो इज अ प्रोपाइल आणि इथे काय असणार आहे आयोडीन. नेम ऑफ द हॅलोजन फर्स्ट देन नेम ऑफ द अल्किल नेम ऑफ द अल्किल ग्रुप फर्स्ट देन नेम ऑफ द हॅलोजन. So name of the given structure, that is their name which is given there, that is the I am writing here name, that is the propyl space iodine, so that's why iodide. Okay, so this is the common name. Propyl iodide means this is a common name. Propyl group आहे, so this is a propyl and then iodine, this is the iodine. So इथे space दिलाय, there is a space because this is a common name system. Okay, so this is a common name which is given there. Second one example, sorry, also there is a this is a common name. आता याचा IUPAC name बघा असणार आहे, IUPAC name of the given structure. But in IUPAC name system rule which is a completely different. First name of the halogen, कुठला halogen आहे this one. Okay, this is a halogen and then name of the alkyl group. So halogenचं name first then alkyl group. सो याच्यामध्ये हॅलोजन कुठला आहे आयोडीन. सो आपण काय वर्ड यूज करतो आयोडो. ओके काय यूज करतो आयोडो विदाउट स्पेस. ओके याच्यामध्ये स्पेस द्यायचा नाही. आता आयोडो रिमेनिंग पार्ट काय असणार आहे कार्बन, देअर आर 3 कार्बन, दॅट मीन्स प्रोपेन असणार आहे. कुठला असणार आहे प्रोपेन विदाउट स्पेस. आपण इथं काय रायटिंग करायचं प्रोपेन सो दिस इज द IUPAC name. Also you can write down there 1 iodopropane also, but गरज नाही आहे propane. So this iodopropane where we can also write down there 1 iodo. इथं काय यूज करू शकतो 1 iodo. आता इथं 1 iodo काय यूज करायचं केलं तर चालेल, नाही केलं चालेल, एक फर्स्ट नंबर पोझिशनला असेल तर. बट अदर दॅन फर्स्ट पोझिशन आहे तर इथं दाखवावं लागणार आहे. ओके सो फर्स्ट पोझिशन का दिली 1 2 3. आता नंबरिंग कुठून केलं फ्रॉम द हॅलोजन. लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे नंबरिंगला. इकडून केलं तर 1 येत आहे आणि इकडून केलं तर काय येईल बघा 1 2 3. which is the correct numbering? This is the correct numbering and this is incorrect numbering. Why? Because iodine containing carbon जो आहे याला लोएस्ट नंबर आला पाहिजे. लोएस्ट नंबर 1 आहे इथं, हायेस्ट नंबर 3 आहे. मीन्स कुठलं नंबरिंग बरोबर आहे दिस इज सो 1 iodopropane. So this is the IUPAC name of the given structure.